नमस्कार मित्रांनो, कालच एसएससीने एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 चा रिझल्ट पब्लिश केला आहे त्यांच्या वेबसाईटवरती. त्याच्या ज्या लिस्ट आहेत 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन लेवलच्या, त्या आपण आपल्या एबीडी संकल्प आणि एसएससी संकल्प रेल्वे ह्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केले आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर तुमचं नाव यादीमध्ये असेल तर तुमचं फायनल सिलेक्शन झालं असं मानायचं का? तर नाही मित्रांनो, ती चूक बिलकुल करू नका. कारण की रिझल्टमध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केले की एसएससीने 5 वॅकन्सी जर तुमच्या पोस्टसाठी असतील तर 1:15 रेशोमध्ये स्टुडंट घेतलेत, आणि जर तुमच्या वॅकन्सी 5 पेक्षा जास्त असतील तर 1:30 या रेशोमध्ये त्यांनी विद्यार्थी घेतले. म्हणजे एका विद्यार्थ्यासाठी 15 आणि एका विद्यार्थ्यासाठी 30 असे जास्त विद्यार्थी त्यांनी सिलेक्ट केले असतात. कारण की यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. त्या ठिकाणी खूप विद्यार्थी त्या ठिकाणी गळाले जातात. त्यामुळे फायनल सिलेक्शन कमी विद्यार्थ्यांचं होतं. आता तुमचं काम काय आहे? 11 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान तुम्हाला अटेस्टेड डॉक्युमेंट, त्यांनी अनेक्चर 1 मध्ये जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते प्रॉपरली अटेस्टेड करायचे आणि तुम्हाला वेबसाईटवरती अपलोड करायचे. आणि त्यानंतर 1.5 ते 2 महिन्यानंतर तुमचा फायनल रिझल्ट येईल आणि त्यामध्ये तुमचं नाव असेल तर तुम्ही फायनल सिलेक्शन झालं असं मानू शकता. जर या प्रोसेसमध्ये तुम्हाला काही अडचण असेल आणि डाऊट विचारायचे असेल तर खाली दिलेल्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकता. धन्यवाद.